मागच्या लेक्चरमध्ये मी हायड्रोजन एटमच्या वेव्ह फंक्शन रेडियल कंपोनंट पर्यंत गेलो होतो आणि मी म्हणालो की ते लॅग्यूर स्पेशल फंक्शन यांनी दिले आहेत. तर आपण क्लासच्या सुरुवातीला सांगितलेले तुम्ही लक्षात ठेवावे असे मी इच्छित नाही. कोणताही डेटा गरजेचा आहे, मी तो दिलेला असेल. डेटा काय आहे ते ठरवण्यासाठी तुम्ही समर्थ असायला पाहिजे आणि त्यानुसार ते तुमच्या उत्तरांमध्ये टाका. फक्त आठवण्यासाठी मी RN कॅपिटल RN म्हटलो आणि नंतर तेथे अझिमुथल क्वांटम नंबर L होते. तर रेडियल कंपोनंटसाठी हे वेव्ह फंक्शन प्रिन्सिपल क्वांटम नंबर तसेच अझिमुथल क्वांटम नंबरद्वारे मर्यादित केले आहे आणि ते तुमच्या लॅग्यूर फंक्शन संबंधित समाविष्ट आहे. तसे हे नॉर्मलायझेशन्स आधीच केले गेले आहे. कदाचित काही सामान्य केसेसमध्ये 1 हे n शी इक्वल किंवा L हे 1 शी इक्वल आपण व्हेरीफाय करू शकता. जे घडत आहे ते n हे 2 शी इक्वल आणि L हे 1 शी इक्वल आहे. आपण हे व्हेरीफाय करू शकता. येथे एक इक्वल टू साइन आहे जे येथे गायब आहे. तर हे व्यवस्थित लॅग्यूर फंक्शन संबंधित एक समेशन फॉर्म्युला आहे आणि तुम्ही इथे व्हेरीफाय आणि सबस्टिट्यूटचा प्रयत्न करू शकता. येथे एक साइनशी इक्वल आहे. आपण व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करू शकता. तर तुम्हाला R10 मिळेल जो R20 असेल. कृपया ते तपासा. हायड्रोजन एटम प्रॉब्लेमसाठीचा हा वेव्ह फंक्शनचा रेडियलचा देखील भाग आहे आणि ऊर्जा/एनर्जीजीन व्हॅल्यूज देखील यामधील सोल्युशन असेल. त्या इक्वेशनवर तुम्ही ऊर्जा काय आहे आणि ते काहीच नाही हे वाचू शकता. पण इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये 1/n² च्या प्रमाणात 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट निगेटिव्ह साइन यासारखे तुम्ही लिहू शकता कारण ती बाउन्स रेट आहे. म्हणून औपचारिकपणे हायड्रोजन एटम वेव्ह फंक्शन म्हणून लिहिले जाऊ शकते. 3 क्वांटम नंबरसह L पासून व्हेरिएबल डिफरन्शियल इक्वेशन आणि मग L आणि L एकत्र वेव्ह फंक्शनच्या थीटा पार्टमध्ये दर्शविले जाणार आहे. आणि मग आपल्याकडे हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि अझिमुथल क्वांटम नंबर आहे जे वेव्ह फंक्शनच्या रेडियल पार्टमध्ये दिसत आहे. आपण त्यापैकी काही सूचीबद्ध करू शकता. ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन आपल्याला माहित आहे की हे काय आहे. हे 1 आणि हे m0 शी इक्वल हे दोघे 1 आहेत आणि नंतर तेथे नॉर्मलायझेशन आहे. आपण नॉर्मलायझेशन देखील तपासू शकता. नॉर्मलायझेशन कंडिशन काय आहे यावर मी मागल्या वेळी देखील जोर दिला होता. तो dv वर इंटिग्रल आहे आणि dv स्फेरिकल पोलार कोऑर्डिनेट्स मध्ये लिहिले पाहिजे ज्यात r² sin थीटा d थीटा असेल. ते इंटिग्रल करणे आवश्यक आहे. तुम्ही अंधपणे d थीटा करू शकत नाही. d फाई आणि dr नॉर्मलायझेशन लिहा. तो एक व्हॉल्यूम इंटिग्रल आहे. जर ते भिन्न कोऑर्डिनेट असेल तर ते कार्टेशियन कोऑर्डिनेट असेल तर त्यास dx dy dz असेल. परंतु ते स्फेरिकल कोऑर्डिनेट्स असल्यामुळे तेथे एक जॅकोबियन फॅक्टर असेल. तुम्ही जॅकोबियन घटक विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही वेव्ह फंक्शनवर अनुभव मिळवण्यासाठी फक्त पहिला आणि दुसरा तपासू शकता. तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही परंतु आपण पुनरुत्पादन करण्यास सक्षम आहात की नाही हे नॉर्मलायझेशन तपासा आणि त्या जनरल संबंधित लॅग्यूर फंक्शन्समध्ये प्लग केले आहे का ते तपासा. तुम्ही हे वेव्ह फंक्शन लिहू शकता. फक्त कृपया ते तपासा. येथे जेव्हा L 0 असते आणि फाई 0 असते तेव्हा त्या संबंधित क्वांटम नंबर हे थीटा फाई डिपेंडन्स नसतील हे तुम्हाला माहिती आहे. पण समजा L हा 1 झाला मग तेथे एक कॉस थीटा असेल. जर ते L हे प्लस किंवा -1 असेल तुमच्याकडे ते प्लसची पॉवर किंवा -m फाई जेथे प्लस किंवा -1 आहे. तुम्ही पाहता की सर्व काही लेजेंड असोसिएटेड लेजेंड पासून येत आहे आणि याप्रमाणेच आपण त्याला स्फेरिकल हार्मोनिक्स म्हणतो. तर कृपया याला व्हेरीफाय करा. मी आज फाईल मूडलमध्ये ठेवेन आणि आपण व्हेरीफाय करू शकता. तसेच नॉर्मलायझेशन कंडिशन देखील व्हेरीफाय करा जे dv चे इंटिग्रल आहे जे r² sin थीटा d थीटा d फाई आणि 0 ते फाई सुद्धा मर्यादित 0 ते 2 फाई पासून फाई
फाई आणि 0 ते इन्फिनिटी पासून आर एस आहे. तुम्ही हे गॅमा फंक्शन इंटिग्रल्स देखील वापरू शकता. हा डेटा आणि सर्व आवश्यक असलेले प्रश्नपत्रिकेत दिले जातील. तर हे गामा फंक्शन आहे जेथे n इंटिजर आहे आणि तुम्ही हे n-1 फॅक्टोरियल म्हणून लिहू शकता. तुम्ही देखील करू शकता ज्याचा मी गेल्या वेळेला उल्लेख केला होता की तुम्ही त्या इंटिग्रलला 3 इंटिग्रलमध्ये dr इंटिग्रलला r² फॅक्टरसह इंटिग्रल करू शकता आणि नंतर d थीटा इंटिग्रल पार्टसह साइन थीटा आणि फाई मध्ये काहीही नाही आहे. प्रत्येक वन नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा तुम्ही हे इंटिग्रेशन करता आणि तुम्ही r आणि r+ दरम्यान पार्टिकल शोधण्याची प्रोबॅबिलिटी इंटरप्रिट करता dr रेडियल कोऑर्डिनेट थीटा आणि थीटा प्लस d थीटा आहे का आणि फाई आणि फाई प्लस d फाई येथे काहीतरी चुकीचे आहे. चुकीचे काय आहे? हे कॅपिटल फाई असणे आवश्यक आहे. मला हे सर्व फाई बरोबर करणे आवश्यक आहे परंतु मी ते जाहीर करत आहे म्हणून कृपया ते लगेच बरोबर करा आणि नंतर फाई येतो. ते अजूनही बरोबर झाले नाही पण फक्त लक्षात ठेवा स्पष्टपणे ऊर्जा एनर्जी इजिन व्हॅल्यूज अझिमुथल क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे इंडिपेंडंट आहेत. जसे आपण लँडौ लेव्हल्स केले हे तुम्हाला सांगते की हे देखील डिजनरेट होते पण ते इन्फिनाइटली डिजनरेट होत नाही. तेथे दिलेल्या n ला रेस्ट्रिक्शन आहे. डिफरन्शियल इक्वेशनचे l वर काही रेस्ट्रिक्शन घालतात. n-1 असणे आवश्यक आहे. हे 0 ते n- कडून व्हॅल्यूज घेऊ शकतात आणि l प्रत्येक l साठी ते असायला हवे -l ते +l म्हणून या गोष्टी डिफरन्शियल इक्वेशन्स मधून येतात जेणेकरून आपण करू शकत नाही. त्यामुळे तेथे तुम्ही प्रत्यक्षात प्रिन्सिपल क्वांटम नंबरसाठी डिजेनेरसी काय आहे ते सांगू शकता. मला खात्री आहे की तुम्ही ते रसायनशास्त्रात पूर्ण केले आहे. डिजेनेरसी म्हणजे काय? जर तुम्ही स्पिन क्वांटम क्रमांक समाविष्ट केला नसेल तर तो फक्त n² आहे परंतु जर तुम्ही स्पिन क्वांटम नंबर समाविष्ट केला तर तुमच्याकडे 2n² असेल. आणखी एक गोष्ट आहे जी की तुम्हाला माहित असावे असे मला वाटले. सामान्यतः जेव्हा प्रयोगशाळेतील व्यक्ती प्रयोगशाळेत ट्रान्झिशन करतो समजा तो एखाद्या स्टेट कडे जो n ऊर्जा एनर्जी सह पाहत आहे आणि n राज्यामध्ये 2² डिजेनेरसी आहे. जर तुम्ही स्पिन क्वांटम नंबर समाविष्ट केला तर ती n² डिजेनेरसी मध्ये समाविष्ट करू नका. मी एक स्पेसिफिक स्टेट घेत आहे. प्रश्न हा आहे की हा एटम कोणत्याही एक्साइटेड स्टेट किंवा एक्साइटेड स्टेट मधून कमी ऊर्जेकडे परिवर्तन करू शकतो की नाही. समजा मी em म्हणून दुसरी कमी ऊर्जा एनर्जी स्टेट सह घेतली तर I am सॉरी कदाचित हे फार चांगले नोटेशन नाही. मला en1 n2 n1 l1 l1 n2 l2 m2 हे परिवर्तन होऊ शकते का हा प्रश्न आहे. त्यानंतर काही सिलेक्शन रूल आहे ते सर्व नाहीत. या ऑर्थोगोनॅलिटी कंडिशन आहेत ज्या गणितात येतील पण प्रायोगिक परिवर्तन क्वांटम नंबर्सच्या सेटपासून क्वांटम नंबर्सच्या सेटकडे जात आहे जे या संबंधित आहे. तर हे परिवर्तन शक्य आहे की नाही ते शोधण्याचा प्रयत्न करेल. यालाच सिलेक्शन रूल म्हणतात. जेव्हा ते शक्य आहे डेल्टा एल जे l1 l2 त्यावर काय कंडिशन हे कधी मान्य होईल. त्याचप्रमाणे डेल्टा m जे आहे l1 ml2 कोणत्या परिस्थितीत आहेत ज्यामध्ये परिवर्तन घडेल. याला सिलेक्शन रूल म्हणतात. मला प्रायोगिक डेटा काय आहे ते पहिला सांगू द्या जो आपल्याला प्रायोगिक सांगितलेला आहे आणि मग जो आपल्या गणितातून किंवा क्वांटम मेकॅनिक्स मधून दिसेल ती माहिती आपण पुनरुत्पादित करू शकतो की नाही. डेल्टा एल प्रायोगिकदृष्ट्या प्रतिबंधित केले आहे. ते डेल्टा एल प्लस किंवा -1 असणे आवश्यक आहे हे ते शोधतात आणि डेल्टा एम एल असणे आवश्यक आहे. एकतर 0 किंवा प्लस किंवा -1 शोधा जे म्हणतात ते आहे. आपण कसे व्हेरीफाय करतो. येथे समान समस्या मदत करू शकते. आपण सिलेक्शन रूल वरील प्रायोगिक डेटा कसा समजू शकतो हे समजून घेण्यासाठी ऑर्बिट्ररी स्टेट मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्हाला सांगितले की तुम्ही एक सुपरपोज स्टेट लिहिल्याशिवाय हे
टॉगलिंग होऊ शकत नाही. जर ते स्टेशनरी स्टेटमध्ये असेल तर ते स्टेशनरी स्टेटमध्ये राहील. तुम्ही यातून जाऊ शकता असा कोणताही परिवर्तन मार्ग नाही. परिवर्तनामध्ये जाणे किंवा परिवर्तन समजून घेणे यासाठी तुम्हाला सुपरपोज स्टेट घेणे आवश्यक आहे, जिथे ही स्टेशनरी स्टेट आहे आणि ही सुपरपोज स्टेट ती हॅमिल्टनियनची एक आयझन स्टेट आहे का, हो किंवा नाही. नाही, ते करू शकत नाही. ही सुपरपोज स्टेट आहे जी औपचारिकपणे मी सर्व क्वांटम नंबर्समध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, ज्याला मी ऊर्जा स्लॅश एनर्जी लेव्हल एम ऊर्जा स्लॅश एनर्जी लेव्हल एन म्हणत आहे. आणि हे परिवर्तन समजून घेण्यासाठी तुम्ही सुपरपोज स्टेट घेता आणि या स्टेटमध्ये तुम्हाला टीच्या एक्स साठी एक्सपेक्टेशन व्हॅल्यू शोधता. तुम्ही ते करू शकता. हा साय स्टार पोझिशन स्पेसमध्ये आहे. तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. औपचारिकपणे तुम्ही आर व्हेक्टर किंवा टीचा आर घेऊ शकता आणि हे करा. 1 डायमेन्शन तुम्ही एक्स घेऊ शकाल कारण हा लेखनाचा योग्य मार्ग नाही. जर मी व्हॉल्यूम इंटिग्रली एक्स डी वाय डी झेड असे लिहिले, मी साय स्टार किंवा आर थीटा फाई कोऑर्डिनेट मध्ये डी व्ही व्हॉल्यूम लिहायला पाहिजे आणि नंतर मी एक रेडियल कोऑर्डिनेट एक्सपेक्टेशन व्हॅल्यू लिहू शकतो. तुम्ही एक्स रेडियल कोऑर्डिनेट घ्या, तेच मी इथे सांगत आहे. रेडियल कोऑर्डिनेट घ्या आणि प्रयत्न आणि कार्य करा. आपल्या रेडियल कोऑर्डिनेटचे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू वेव्ह फंक्शनमध्ये जे सुपरपोज वेव्ह फंक्शन आहे, कृपया ते स्वतः करा आणि तुम्हाला काय मिळते ते पहा. हे देखील करू नका. तुम्ही सिम्पलेस्ट केससाठी बॉक्समध्ये 1 डायमेन्शनल पार्टिकल करता. एका बॉक्समध्ये 1 डायमेन्शनल पार्टिकल घेऊ द्या. ग्राउंड स्टेट आणि पहिला एक्साइटेड स्टेटची सुपरपोजिशन घ्या आणि नंतर एक्स चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू काय आहे फंक्शन ऑफ टाइम म्हणून कार्य करा. एक्स इंडिपेंडंट ऑफ टाइम असेल. जर स्टेट स्टेशनरी स्टेट होती, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ते बरोबर आहे का? जर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू टाइम डिपेंडंट असेल तर त्या टाइमचे डिपेंडन्सचे कार्य ऊर्जा स्लॅश एनर्जी लेव्हल मधील फरकाचे ऑसिलेटरी फंक्शन असणार आहे. हा प्रकार तुम्हाला काहीतरी सांगतो. हा एक प्रकारचा हार्मोनिक ऑसिलेटर आहे. क्लासिकल हार्मोनिक ऑसिलेटर मधील पोझिशन्स तुमच्याकडे काही अर्थाने कॉस ओमेगा टी आहे. आपण ते पहा. तुमच्या हार्मोनिक ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी सारखे आहे. यासोबत फ्रिक्वेन्सी EM-EN/h क्रॉस असते. 1 डायमेन्शनल समस्येतही जर तुम्ही ते 3 डायमेन्शनल हायड्रोजन एटम समस्येमध्ये केले तर हे औपचारिकपणे तुम्हाला N1L 1M L1 लिहावे लागेल आणि हे 1N2 असावे. L2M L2 आणि नंतर व्हॉल्यूमवर इंटिग्रेशन रेडियल कोऑर्डिनेट एक्सपेक्टेशन व्हॅल्यू शोधण्यासाठी हे करा, जे तुम्ही हॉस्पिटलच्या खोलीत शांतपणे बसून करू शकता आणि तुम्ही हे करू शकता. फक्त एक सरळ सोपी एक्सरसाइज. मुळात ए कॉस ओमेगा टी किंवा या 2 लेव्हलमधील ऊर्जा स्लॅश एनर्जीतील फरक त्यावर डिपेंड असेल आणि हायड्रोजन एटम समस्येच्या बाबतीत ते नॉनझिरो असेल. जर डेल्टा एल प्लस किंवा -1 आहे आणि जर डेल्टा एम एल 0 किंवा प्लस किंवा -1 असेल, हे तुम्ही पडताळून पाहावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तपासण्याचा प्रयत्न कराल. ग्राउंड स्टेट घ्या, ती म्हणजे 100 म्हणून ही ग्राउंड स्टेट घ्या आणि नंतर बी टाइम्स घ्या. जे आर थीटा फाई आहे. आर थीटा फाई आणि टीच्या आर चे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू करा, जे कोणीतरी नसून काही नाही. याला सुपरपोज वेव्ह फंक्शन कॅपिटल साय म्हणा. तेथे साय स्टार साय नंतर व्हॉल्यूम आर स्क्वेअर डी आर साइन थीटा डी थीटा फाई असेल. मला ते येथे करायचे आहे. टी मला वाटते तुम्ही ते आर थीटा फाई येथे करावे. टी येथे. तुम्हाला तिथे काय करायचं आहे? तुम्हाला टी वर साय लिहिण्याचा प्रयत्न करावा लागेल. ए पॉवर -i इवन टी ओव्हर एच क्रॉस साय 100
प्लस बी ई पॉवर मायनस आय ई टू टी ओव्हर एच क्रॉस साय 200 असेल. तुम्हाला हे येथे सबस्टिट्यूट करावे लागेल. आणि ऑर्थोगोनॅलिटी वापरा. सर्व काही. आणि हे नॉनझिरो किंवा झिरो असेल की नाही ते पहा. त्याचप्रमाणे तुम्ही हे असे लिहिले आहे. येथे मला वाटते की इतर कोणतीही शक्यता नाही. जर आपण 3 घेत आहोत मग तुम्ही ते तपासू शकता. हे 0 नाही. हे 0 होणार आहे. आणि ही स्टेट घेतली तर तुम्ही ते दाखवू शकता. ही एक्सपेक्टेशन व्हॅल्यू असेल. समजा मी ग्राउंड स्टेट घेतली तर आणि हे n इक्वल 3 आहे. पण L2 इक्वल आहे. येथे डेल्टा काय आहे? डेल्टा L2 आहे. परंतु सिलेक्शन रूल डेल्टा L प्लस किंवा -1 असावा असे सांगतो. या वेव्ह फंक्शनसाठी आपण रेडियल कोऑर्डिनेटचा एक्सपेक्टेशन व्हॅल्यू करण्याचा प्रयत्न केल्यास व्हॅल्यू 0 होईल. पण आधीच्यासाठी मी हे 210 घेतले. ते नॉनझिरो असेल. मी जे म्हणत आहे ते तुम्हाला समजेल. हे प्लस किंवा -1 किंवा 0 असावे आणि हा 1 हे प्लस किंवा -1 असावे. ते एक हार्मोनिक ऑसिलेटर पोझिशन सारखे आहे जे कॉस ओमेगा टी म्हणून टॉगल फ्रिक्वेन्सीसह 2 लेव्हलमधील फरक असल्याने आहे. आणि जर असे घडले तर तेथे फ्रिक्वेन्सी असलेले जी रेडिएशन सी आहे. हे इंटरप्रिटेशन आहे. प्रायोगिकदृष्ट्या प्रायोगिक हे आपल्याला सांगते की जर सिस्टम तयार असेल तर आपल्याला फक्त ओळी दिसतात आणि ते फक्त हे विशिष्ट L N आणि M पाहू शकतात आणि N2 L2 आणि M2 ते म्हणतात की ते परिवर्तन पाहू शकतात. L1 - L2 प्लस किंवा -1 प्रदान केले आहे आणि परिवर्तन प्रदान डेल्टा M जे प्लस किंवा -1 किंवा 0 आहे हे ते पाहतात. मी तुम्हाला मॅथेमॅटिकली व्हेरीफाय करण्यास सांगत आहे. तुमची ऑर्थोगोनॅलिटी प्रॉपर्टी की या पोझिशन ऑपरेटरची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू पोझिशन ऑपरेटरचा रेडियल कंपोनंटचे टाइम फंक्शन म्हणून वापरत आहे जे जनरलपणे जसे आहे तसे वागते. ते हार्मोनिक ऑसिलेटर आहे. हे कॉस ओमेगा टीच्या प्रमाणात आहे. जर ते कोएफिशियंट कॉस ओमेगा टी 0 गुणाकार आहे तर मग ते परिवर्तन आहे. प्रयोगशाळेत असे परिवर्तन का दिसले नाही? यालाच एक प्रकारचा स्ट्रिंजेंट सिलेक्शन रूल असे म्हणतात. ते एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जरी ऊर्जा / एनर्जी एक्सायटेड स्टेटपासून ग्राउंड स्टेटपर्यंत त्यास मान्य करते. ती डिके होऊ शकते आणि ग्राउंड स्टेटमध्ये जाऊ शकते. सिस्टममध्ये काही प्रकारची कठोर कंडिशन असू शकते जी त्यास त्याकडे जाण्याची परवानगी देणार नाही. जर ते त्या स्टेट मॅथमॅटिक्समध्ये गेले तर ते देखील मला ऑपरेटरच्या रेडियल कोऑर्डिनेट पोझिशनची एक्सपेक्टेशन व्हॅल्यू दाखवण्यास मदत करेल. ही कंडिशन पूर्ण करते. ते नॉनझिरो आहे. हे मी थिअरीपासून एक्सपेरिमेंटल काय आहे हे इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतो. हे म्हणण्याची दुसरी पद्धत ही आहे की तेथे सारख्या इतर कंडिशन्स देखील आहेत. हायड्रोजन एटममध्ये पोटेन्शियल एनर्जी 1r ऊर्जा / एनर्जी पोटेन्शियल वर डिपेंडंट आहे. या सेंट्रल फोर्सच्या समस्या आहेत. तुम्ही हे दाखवू शकता की तुम्ही पॅरिटी परिवर्तन केल्यास. पॅरिटी म्हणजे काय? इन्व्हर्जन आहे. एक r व्हेक्टर घ्या आणि त्याला -r व्हेक्टर करा. ते हॅमिल्टनियन आहे. हे तुमच्या सिमेट्रिक पोटेन्शियल समस्येसारखे आहे जे मी तुम्हाला सांगत होतो. x चा v ते -v च्या इक्वल आहे. x1 डायमेन्शन आणि ते तुमच्या वेव्ह फंक्शन्समध्ये काय रिफ्लेक्ट करते ज्यामुळे तुमची वेव्ह फंक्शन्स एकतर विषम फंक्शन्स किंवा सम फंक्शन्स बनली आहे. इथेही असाच तर्क असेल की L हा 0 शी इक्वल आणि L हा 1 शी इक्वल आहे. माफ करा, दोघेही L हा 0 शी
इक्वल आहे मग ते परिवर्तनसाठी अशक्य आहे. पॅरिटी मर्यादेमुळे असे परिवर्तन घडणार आहे. ते स्वतंत्रपणे पाहिले जाऊ शकते. आता आपण ती सिमेट्री करत नाही. मी ती सिमेट्री आणत नाही. पण मी फक्त मॅथेमॅटिकली रीतीने म्हणत आहे की तुम्ही एक्सप्लिसिट इंटिग्रेशन केले तर ते 0 होते. पण तुम्ही त्यावर वाद घालू शकता. आपण या गोष्टी करू, त्यावर येऊ, डिरॅक नोटेशनमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू आणि ते पाहणे खूप मनोरंजक आहे. येथे असे मार्ग आहेत ज्यात आपण सिलेक्शन रूल सुंदर पद्धतीने पाहू शकता. तुम्ही ते स्पष्टपणे करू शकता आणि ते 0 आहे किंवा नाही हे तपासू शकता. औपचारिकपणे वन डायमेन्शनल समस्येतही तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करू शकता. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू या प्रमाणात आहे, परंतु जर तुम्ही 3 डायमेन्शनल हायड्रोजन एटमची समस्या सुपरपोज स्टेटसाठी रेडियल कोऑर्डिनेटसाठी केली तर ते टाइम डिपेंडन्स आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू शकता. आणि डेल्टा एल आणि डेल्टा एम एल ने सिलेक्शन रूल समाधान करत असेल तरच ते नॉनझिरो असेल. तो म्हणायचा प्रयत्न करत होता की समजा तुम्ही 100 आणि 200 असे घेतले, हे 0 होईल. हा एक प्रश्न आहे आणि तुम्ही ते व्हेरीफाय करावे अशी माझी इच्छा आहे की लेजेंड आणि लॅग्युअर संबंधित ऑर्थोगोनॅलिटीचा वापर याची खात्री करा. तुम्ही व्हेरीफाय किंवा पाहू शकता की ते 0 आहे की नॉन 0 असेल. तुम्ही हे क्षुल्लकपणे पाहू शकता की तेथे एक कॉस थीटा येत आहे आणि जेव्हा तुम्ही ते इंटिग्रल साइन थीटा करता कॉस थीटा बी थीटा ते 0 असेल. तुम्ही ते स्वतः करू शकता. या मूल्यमापनाचा अर्थ ओमेगा फ्रिक्वेन्सी असलेल्या ऑसिलेटरचे डिस्प्लेसमेंट म्हणून केला जाऊ शकतो. याबरोबर मी एच क्रॉस ओमेगा 2 लेव्हल ऊर्जा / एनर्जीतील मधील फरक यावर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे.